उर्मिला टिळे धर्म उपकार किती म्या शरणागतो. हो त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले आहेत, अरे सुग्रीवा तू असणार शरण त्या ठिकाणी मानलेला आहेस. बिभीषण जे असणारे तुम्ही शरण मला आलेला आहेत, तुमचे असणारे माझ्यावर किती उपकार झालेले आहेत, तुम्ही किती असणारे मला सहकार्य केलेलं आहे. प्रभू रामचंद्र बोलतात, माझे अंत काहीचे वचन तू अनुमतावे आपण. सवे घेऊन वानर गण किष्ट कधे गमन करावे. हो त्या ठिकाणी सुग्रीव राजाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलतात की काय करा असणार तुम्ही ही सर्व असणार माझा आता शेवटचा काळ आहे, संपलायच माझं आता काय राहिलेलं नाही. तर हे असणारे सर्व वानर मंडळी आहेत ती सुग्रीव असणार त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये किष्किंधेमध्ये घेऊन जा असे बोलू लागलेले आहेत. भगवान की जय. सेवे न्यावा सेवे प्रकारे रक्षावा. रावणे करून आमावा घेईल जीवा याचना. हो त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत, हे बिभीषण हे सुग्रीवा हे असणारे बिभीषणजीला काय कर असणार तू सोबतच घेऊन जा, हिथं ठेवू नको. असणार ते रावण काय करेल ह्याची चटणी करूनच खाईल बाबा, ह्याला असणार हिथं सोडू नको, ह्याला घेऊन जा असं त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्र बोलतात. जल्पलो याशी तो पण न मावेसी. न कोडोनिया बिभीषणाशी प्राणी लक्ष्मणाशी वेचिला. हो त्या ठिकाणी असणार शरणागत असणार हे बिभीषण आहे बाबा आपला, आणि ह्याला असणार पाठीमाग घालून असणार लक्ष्मणजीने काय केलेलं आहे, स्वतःवर असणार संकट ओढून घेतलं, पण शरणागताची रक्षा करावी लागते बरं का असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुग्रीव राजाला बोलतात. सौमित्राचे निजबळे छेदीन रावणांचे शिराळे ते अवघेची. हो त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत की ह्या लक्ष्मणजीच्या जीवावर असणार मी त्या रावणाचं त्या ठिकाणी आणि सर्व छेदन करू शकलो असतो, पण आता ते इसरायचं बाबा आता तुम्ही असणार हे सर्व सैन्य घेऊन महागारी जावा असं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. रावण बापुडे किती सौमित्र बळे निज जगती. नागवे मी रघुपती ते शक्ती प्रती झाली. हो त्या ठिकाणी आणि हे रावण किती होता 10 तोंडाचं किडू लक्ष्मणजी सोबत असते तर ते वेळीच असणार रगडला असतो बाब्या, पण आता काही हे खरं नाही, हे तुम्ही आपलं स्वराज्यात निघून जावं असं म्हणू लागले. सौमित्र माझा निज प्राण सौमित्र माझे जीवन. सौमित्र मी सबळ जाण त्रिभुवनी अनुक्रमीन. हो या 3 जगाला पुढील वाचक आणि सूचक हनुमंत तोंडे, सोने मोहा आणि हरिचंद्र शिंदे जागीर मोहा या 3 तळामध्ये असणारे मी गमन केलं असतं या लक्ष्मणजीच्या सहकार्यानं, पण आता काय खरं नाही आणि तुम्ही असणारे हे महागारी सैन्य घेऊन जा असं त्या प्रभू बोलतात. सौमित्र माझी स्थिती गती सौमित्र माझी कृती विरक्ती. सौमित्र माझी अढळ शांती निज जगती माझारी. हो सुमित्र माझी शक्ती होती, ताकद होती, माझी शांतता होती, रागाचं कारण होतं सर्व असणार लक्ष्मणजी होते बाबा. आता काय ह्याच्यात उरलेलं नाही, आता हे सैन्य घेऊन स्वराज्यात जावा असं बोलू लागलेले. सौमित्र मोकलीला येथे काही नाही मी रघुनाथे. जळो जळो हे जीविते अति निंदिते लौकिक. हो त्या ठिकाणी रामचंद्र भगवान की जय. हाल पुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु चंद्र भगवान की जय. चरणी विधान सकळ जनी उत्तर न बोलवे वचनी. असो सज्जना गुण कथा जगाचा मालक जगाचा चालक आहे बाबा, मुंगीपासून ज्याची सत्ता आहे तो भगवंत राजा सुग्रीवाला आणि या ठिकाणी सांगू लागलेला आहे. सुग्रीवा अरे माझं वचन खोट होत आहे बाबा, मी या ठिकाणी म्हणलो राजा रावणाला मारेन आणि लंकेचा राजा माझा विभीषण करीन, हे सगळं माझं खोट झालेलं आहे. प्रभू रामचंद्र शोक करू लागले. काय सामर्थ्य आहे तरी निवडोनी लंकाणा चला शरणांगता. अरे विभीषण
विभीषणासाठी या ठिकाणी तुझ्या जर शक्य असली तर बर का राजा सुग्रीवा त्या रावणाला मार आणि लंकेचा राजा माझा विभीषण कर बर. प्रभू रामचंद्र या ठिकाणी बोलू लागले. केली मी तुमचा कृतोपकारी जन्माचा आ. ऋणी आहे सकळांचा बहुत वाचा. ए, सुग्रीवा नाळा निळी जांबवंत अंगदा, अरे मी तुम्हाला शरण आलेला आहे. एवढं जर तुम्ही राजा रावणाला मारलं तर या ठिकाणी मी तुमचा ऋणी आहे बाबा. एवढं काम कर बरं. असं जगाचा मालक बोलू लागला बाबा. घातले लोटांगण सुग्रीवा तुझे दरी चलना चलना कृष्णा गमना विभीषण म्हणून घातले लोटांगण धरले दोन्ही चरणा. राजा सुग्रीवाचे पाय धरले माझ्या मालकानं. अरे किष्किंधेला गमन कर बाबा. किष्किंधेला गमन घडवून हे वानर सैन्य सांभाळ रे बाबा. राजा सुग्रीवा प्रभू रामचंद्राचं बोलणं आहे बाबा. करावी वानरास सुख द्यावे प्रजेसी चला भोगी स्त्री पुत्र राजाशी. ए सुग्रीवा अरे या ठिकाणी कृपा करी राजावरती. अरे श्री राजा संघ या ठिकाणी त्या सगळ्यावर कृपा कर वानरावर आणि आनंदानं या ठिकाणी संसार कर बर. असा प्रभू रामचंद्र या ठिकाणी बनले बर का टेलर. बोला वाचून जाण माझे ना वाचती प्राण अट. सौमित्र गेला मोकालून उभ्या उभ्या प्राण सांडी. आता या ठिकाणी माझा जीवाचा घड माझ्या कर्णाचा घड माझा लक्ष्मण मला सोडून गेलेला आहे. आता माझा प्राण या ठिकाणी वाचत नाही बर का. उभ्यानं माझा प्राण मी त्याग करतो रे राजा सुग्रीवा. विनंती या ठिकाणी माझ्या विनंतीला मान दे. योगाग्नी दिहा जाळी तत्क्षणी लोका लोकी झाडा घेऊन सौमित्राची आता या ठिकाणी माझा प्राण मी कसा त्याग करतोय जगाचा मालक बघा बाबांनो. अरे मी या ठिकाणी अग्नी चैतन्य या ठिकाणी मी चिथवी आणि माझा प्राण या अग्नीमध्ये देणार आहे बरं. बर का सुग्रीवा माझा लक्ष्मण मला सोडून गेलेला आहे बरं. मला राहून करायचं काय बोला पुढं. तेथे गेला लक्ष्मण तेथे स्वयंमी जाईल जाईल राहते अर्धक्षण. ऐक रे बाबा राजा सुग्रीवा. जेथे गेला लक्ष्मण तेथे जाईन मागे दुडू दुडू दुडू. ज्या ठिकाणी माझा लक्ष्मण गेलेला आहे बरं तिथं जाऊन मी भेटेन बरं. राजा सुग्रीवा तू वानराचा सांभाळ कर बाबा. शुष्क काष्ट जळे सर्वांग माझे देवी वर पडे. चला रात्र विकळ झाली सकळ प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहे. मला अवस्था काय होऊ लागलेली आहे. असं या ठिकाणी असं चिंतन आहे. चला बाबा गोड कथा आहे. आता या ठिकाणी आता सगळे या ठिकाणी तुम्ही उठून बसलात बर का. आता काय बाबा एखादा समजा वाढलं लाकूड असत आहे आणि ते लाकूड जर पेटलं तर अचानक भडका होतो. राखेल होतं पहिलं पण झालं. असा भडका झाल्यानंतर त्या अग्नीमध्ये मी कष्ट माझा प्राण त्याग करीन बर का. राजा सुग्रीवा ऐक बाबा बोला. सुग्रीवा म्हणे रघुनाथ हे बोलणे नगड सर्वथा तुझा विना राज्य भोगिता. पंकजा मिसाळ कोलेवाडी. राजा सुग्रीव म्हणू लागलेला आहे प्रभू रामचंद्र. अहो काय बोलता तुम्ही हे त्या ठिकाणी म्हणले तुम्हाला सोडून जर मी राज्य भोगलो आणि जर माझ्या गावाकडे गेलो. गावरान भाषेत सांगतो बाबा सगळे इथे गावरानाचे आहेत कुणी वाणी बामणं नाही. अरे या ठिकाणी मी जर गेलो तर पुढची ओळी काय म्हणली. चला पुढील वाचक सूचक. भोगडे ते जेव्या भक्ष भक्षणे तुझा विना स्त्री सेवाने रामू मुंडे कोटरबान. प्रभू रामचंद्र चाले राजा सुग्रीवाचं बोलणं चाललेलं बाबा. वाचक शिक्षक या ए नवनाथमाने धारूळ या लवकर बाबा. प्रत्येकाला 5-5 10 ओळी आलेल्या आहेत. आनंद आहे बाबा. आनंदात या ठिकाणी शक्ती पार पडलेली आहे. अरे तुम्हाला सोडून प्रभू रामचंद्र आम्ही जर या ठिकाणी गमन केलं तर या ठिकाणी मते समजा गमन केलेलं पातक माझ्या डोक्यावर आहे. विषय भोगतो जाना वाक्षय रोग कैसा संसार स्वर्ग. ए बाबा या ठिकाणी म्हणले कसा संसार आहे कसं काय आहे बर का. पुढची जोड आलेली आहे. चला पुढं या ठिकाणी धारूळकर आणि समजा कोण आलेले चला